वळद मॅचच्या दिशेने गेम ऑन. सामन्याची सुरुवात. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. उत्तरची सोबत कोण पुढची मॅच खेळणार याचं उत्तर. पहिला बॉल आणि पहिला चेंडू चौकार. चला उत्तर शिव संघाचे संघनायक आपण स्टेजच्या इथे येऊन थांबायचं आहे. टीम उत्तर शिवचे संघनायक आकाश आणि मोरेश्वर. आणि यावेळेस मात्र घाई केली आणि ती घाई नडती आहे फलंदाज बाद. तर मोनिशला आपण पाहतोय. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची. अजून एक मॅच आपल्याकडे बॅलन्स आहे. तर धावसंख्या धावफलकावरती 4. 15ची गरज. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 16 चेंडू 15 धावा. 15 धावा आणि 16 चेंडू. लेफ्ट हँडेड बॅट्समन मोनिश मैदानाच्या आतमध्ये. ज्या मोनिशने आजच्या दिवसामध्ये संपूर्ण सुंदर फिल्डिंग आपण पाहिली आहे. यावेळेस मात्र वेगवान चेंडू. डॉट बॉलची सांगता. 1 बाउन्सचं कॉलिंग केलंय. मोनिशला आपण पाहतोय. समीकरण अजूनही बदलत आहे. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज. यावेळेस मात्र मोनिशच्या बॅटमधून मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज बाद. तर गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. आणि आता मात्र विकास मैदानाच्या आतमध्ये. विकास ऑन स्ट्राइक. वेगवान चेंडू आला आक्रमण आणि धक्का की षटकार. तर धावसंख्या 10. 9ची अजूनही गरज. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस माझा पुन्हा एकदा 30 दिशा आणि हा षटकार. तीन धावांची आपण पाहतोय गरज आहे. चला उत्तर शिवचे कॅप्टन आपण येऊन थांबायचंय.
3 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत 12. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, आपल्याकडे अजून एक मॅच बॅलन्स आहे. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. मानस पहिलाच बॉल, खेळाडू बीट झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? निघालाय वेगाने, मात्र थांबावं लागेल. धावसंख्या 17. दोन धावांची गरज. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. वेगवान आहे तेच तर्रार. एकच धाव. स्कोर लेवल. एका धावेची फक्त गरज. उत्तर शिव संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. आजच्या दिवसातली शेवटची लढत रंगेल. एका बाजूला उत्तर शिव आणि दुसऱ्या बाजूला देसाई संघाच्या दरम्यान. पण अजूनही एक धाव, एका धावेचं अजूनही अंतर बाकी आहे आणि त्याकरता वाट जरूर पाहावी लागेल. यावेळेस मात्र वेगवान चेंडू आणि विजयाची धाव. विजयी संघ ठरलेला आहे पाटील इलेव्हन देसाई, त्यांचं अभिनंदन. आणि वळूयात आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, ज्याने मात्र खूप चांगला खेळ केला. नो डाऊट 4 गडी ज्याने आपल्या षटकामध्ये बाद केले होते. गोलंदाज राज ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर या ठिकाणी ट्रॉफी दिली जाईल नितीन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. या नितीनजींच्या शुभ हस्ते देऊया ट्रॉफी आणि लगेच टॉस त्यांच्या शुभ हस्ते. राज या मॅचचा हिरो, 4 गडी बाद केले 2 धावा देऊन. तर टॉस करूयात नितीनजींच्या शुभ हस्ते. उत्तर शिवा आणि देसाई. आयोजकांचे मान्य धन्यवाद ज्यांनी ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि पुनश्च एकदा विशालजींच्याच आवाजामध्ये ऐकूयात संपूर्ण सामन्याचं सत्र. धन्यवाद. तर सेमीफायनलची लढत आपण पाहतोय पाटील इलेव्हन देसाई विपक्ष उत्तर शिव या दोन संघांमध्ये. इथून जो संघ जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये दाखल होणार आहे. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये 10 संघ आपण बघितले आणि 10 संघांमधून हे 2 संघ पुढे सरकलेत. जय वागेश्वर पाटील इलेव्हन देसाई विपक्ष उत्तर शिव असं सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कॉल जिंकला पाटील इलेव्हन देसाई या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलं जाते उत्तर शिव या संघाला. सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. चेसिंग कंपल्सरी.
3 षटकांचा सामना आपण पाहतोय. तर प्रथम फलंदाजी करेल उत्तर शिवसंघ. सामन्याला होते सुरुवात. सेमीफायनलची लढत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रितेश. हा चेंडू स्वीपचा प्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथून मात्र पहिला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज रितेशच्या माध्यमातून. दिवेश आणि मयूर ही सलामीची जोडी आपण पाहतोय उत्तर शिवसंघाच्या माध्यमातून. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं तसेच उपस्थित असलेल्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू फेकत असताना आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केले गोलंदाज रितेश याने. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी राहिली रितेश याची. स्ट्रायकिंग वरती फलंदाज दिवेश. गोलंदाज रितेश ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. षटकार. मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण षटकार बघितला फलंदाज दिवेशच्या बॅट मधून. 2 चेंडू निर्धाव फेकले होते गोलंदाज रितेशनं. तदनंतर तिसऱ्याच बॉलवरती प्रहार केला षटकाराने. धावसंख्या नील 11 फायटर्स उत्तर शिव संघाची धावसंख्या 6. ओव्हर द विकेट. हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील. इथून मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज रितेश. टीम पाटील 11 जय वागेश्वर देसाई या संघाच्या माध्यमातून. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 4 निर्धाव चेंडू बघितले. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 6. पॉवर सर्कलचा खेळ सुरू आहे. 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि 1 क्षेत्ररक्षक मिड विकेटला पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा अप्रतिम फटका. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. येतोय हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ होतोय संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती टीम प्रथम फलंदाजी करत असताना नील 11 फायटर्स उत्तर शिवसंघाची 10 धावा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राज येतोय. स्ट्रायकिंग वरती फलंदाज मयूर. अजूनही एकी चेंडूचा खेळ त्याने फेस केला नाहीये. ओव्हर द विकेटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र 1 धाव मिळेल. एकने टीमचे टोटल पुढे सरकेल 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितलं 10 धावा होत्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राज. हा चेंडू इथून मात्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. कोणती इथून मात्र मुवमेंट होत नाहीये फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 11. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू. या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे गोलंदाज राज याची. फक्त आणि फक्त 11 धावा पाहायला मिळत आहेत.
इथून मात्र अप्रतिम फटका लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने रितेश धावतायत मात्र त्याला हुलकावणी देऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी 4 ने टीमची टोटल पुढे सरकेल 15 धावा धाव फलकावरती. चांगली सुरुवात केली जाते फलंदाज देवेश आणि मयूरच्या माध्यमातून. 15 धावा धाव फलकावरती नील 11 फायटर्स उत्तर शिव संघाची. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी असेल. गोलंदाज राज पुन्हा एकदा दिवेशच्या बॅट मधून बघितले तर आतापर्यंत एक षटकार 2 चौकार आलेत. चांगली फलंदाजी दिवेश करत असताना सेमीफायनलच्या लढतीमध्ये इथून मात्र ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. एक धाव वेगाने पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज बाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये देवेश हा फलंदाज बाद होतोय. मोठा आदरा बसत असताना टीम नील 11 फायटर्स उत्तर शिव या संघाला. अजूनही एक चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकामधील. राजने अप्रतिम गोलंदाजी दाखवलेत. 5 चेंडू फेकलेत आणि 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करत असताना राज पाटील. सोळा धावा धाव फलकावरती. इथून मात्र षटक होईल समाप्त दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा. या षटकाचा विचार केला तर 6 धावा दिल्या राजने. शेवटचं षटक असेल. गोलंदाज मोरेश्वर येतोय तिसऱ्या षटकामध्ये. मोरेश्वर पाटील येतोय तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या धाव फलकावरती 16. राऊंड विकेट. चेंडू इथून मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. इथून मात्र प्रयत्न करत होते दुसऱ्या धाव्याचा तर नकार दिला जातोय मयूरच्या माध्यमातून. 1 ने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धाव फलकावरती 17 धावा. चांगली गोलंदाजी केली आहे पाटील 11 जय वागेश्वर देसाई या संघाने. आता मात्र प्रहार करतोय. फटका खूप सुंदर आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार. 6 ने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धाव फलकावरती 23 धावा. अशाच फटक्यांची नितांत गरज आहे फलंदाजी करणाऱ्या नील 11 फायटर्स उत्तर शिव या संघाला. षटकार येतो फलंदाज देवीच्या बॅट मधून. धावसंख्या धाव फलकावरती 23 धावा. 23. पुन्हा एकदा अप्रतिम फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय फटकेबाजी करण्यासाठी सुरुवात केली जाते फलंदाज देवेच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार येतोय. मोरेश्वर वरती आक्रमण पाहायला मिळतोय. मोरेश्वरने चेंडू फेकले 3 आणि 3 चेंडूंवरती 13 धावा खर्च केल्यात. तिसऱ्या षटकामध्ये खूपच महागडी गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल गोलंदाज मोरेश्वरला. सेमीफायनलची लढत आपल्या समोर नील 11 फायटर्स उत्तर शिव विपक्ष पाटील 11 जय वागेश्वर देसाई या 2 संघांमध्ये सुरू आहे. गोलंदाज मोरेश्वर. पुन्हा एकदा अप्रतिम फटका
बॅक टू बॅक तिसरा षटकार येतोय. षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना देवेश हा फलंदाज. उत्तर शिवसंघ 2 षटकांमध्ये पूर्णपणे बॅकफुटला होता, मात्र तिसऱ्या षटकांमध्ये या 3 चेंडूंवरती 18 धावा त्याने खर्च केल्यात. मोरेश्वर पाटील याने धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. दिवेश चांगले फलंदाजी करत असताना सेमीफायनलच्या लढतीमध्ये अजून एक अप्रतिम फटका चेंडू जाईल. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पलीकडे येतोय हा चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल वेगाने. धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. अप्रतिम फलंदाजी केली आहे. अजून एक अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्याने जेल टिपला जातोय शेवटच्या बॉल वरती. फलंदाज होईल बाद आणि 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती 39 धावा आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलंय जय वागेश्वर पाटील 11 देसाई या संघापुढे. 2 षटकांमध्ये पूर्णपणे बॅकफुटला होता फलंदाजी करणारा नील 11 फायटर्स उत्तर शिवा संघ. मात्र तिसऱ्या षटकामध्ये मोरेश्वरने धावा दिल्या. आमचे गुणलेखक आम्हाला सांगत असताना 23 धावा. तर आजच्या दिवसामध्ये ज्यांनी अप्रतिम गुणलेखकाची भूमिका पार पाडली, मनोजजी भोयर मॅन फ्रॉम वाकलन, चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी राहिलं. तसेच वनाई वर्ल्ड लाईव्हच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी अप्रतिम लाईव्हची भूमिका त्याचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेघनाथ पाटील मॅन फ्रॉम नावाळी, त्यांचं देखील विशेष कौतुक करेल. तसेच पंचांची भूमिका देखील आजच्या दिवसामध्ये पार पाडली. मनोजजी पवार यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. चांगली पंचगिरी त्यांची पार पाडली. तर आदरणीय भरतजी पाटील शिरडोण गावचे, त्यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील मी विशेष कौतुक करतो, आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तर आदरणीय अविनाशजी गायकर यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जय वागेश्वर पाटील 11 देसाई या संघाची. 3 षटकांमध्ये धावसंख्या बनवायच्या आहेत. 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. 3 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 40 धावा बनवाव्या लागतील पाटील 11 जय वागेश्वर देसाई या संघाला. तर आदरणीय अतुलजी भोईर यांच्या माध्यमातून जनरेटरची सेवा या स्पर्धेसाठी प्राप्त झाली आहे. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नील 11 फायटर्स उत्तर शिव या संघाचा गोलंदाज दिवेश येतोय पहिल्या षटकामध्ये. स्ट्राइक वरती फलंदाज आकाश पाटील या संघाचा एक विस्फोटक फलंदाज आहे. हा चेंडू मोठा फटका
चेंडूला फेकून देतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती आकाश पाटीलचा धमाका षटकार. जय बागेश्वर पाटील 11 देसाई संघ चांगली सुरुवात करत असताना पहिल्याच बॉल वरती देवेशचे आक्रमण पाहायला मिळतोय. षटकार येतोय आकाश पाटीलच्या बॅट मधून. कमबॅक करावं लागेल. गोलंदाज देवेश याला पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. उर्ध विकेट पुन्हा एकदा इथून मात्र बॅटची काढा. फलंदाज होईल बाद. शॉट गलीमध्ये सुंदर जेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. आकाश पाटीलची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. दुसऱ्या चेंडूवरती गाडी बाद केलाय. इथून मात्र बघा फलंदाजाला दुखापत होतीये का. डायरेक्टचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती 6. निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज देवेशने. इथून मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज देवेश. हा चेंडू अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तोपर्यंत अवधी होता 2. या धावसंख्येचा 2 टीमची टोटल पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून मात्र मोठा फटका येतोय विकास पाटीलच्या बॅट मधून. चेंडूला फेकून देतोय सरळ सीमारेषा पलीकडे. बिग हिट षटकार. 6 टीमची टोटल पुढे सरकेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. तर आदरणीय पिंटू गायकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नेट सेवा प्राप्त झाली आहे. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. तर आदरणीय कमलाकरजी भोयर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मंडपची सुविधा प्राप्त झाली आहे. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. वळूया सामन्याकडे. महत्वाची लढत. सेमीफायनलचा सामना. गोलंदाज जीवन चौधरी दुसऱ्या षटकामध्ये. हा चेंडू इथून मात्र पंच आमच्याकडे वळत असताना वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 15. 15 धावा धावफलकावरती.
इथून मात्र बॅटची काढा, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबत नाहीये, चेंडू जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतो हा चौकार. चौकाराने धावफलक वेगाने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अकरा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मुरेश्वर हा चेंडू मोठा फटका, अप्रतिम फटका चेंडूला फेकून देतोय सीमा रेषा पलीकडे. षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. आता मात्र उर्वरित समीकरण शिल्लक असेल. बॉल शिल्लक आहेत 10 आणि 15 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. रफ अँड टफ सामना. इथून मात्र पुन्हा एकदा चेंडूला पाठवतोय सरळ व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. इथून मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे पाटील 11 जय वागेश्वर देसाई या संघाने. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये खूप महागडी गोलंदाजी करत असताना जीवन चौधरी आतापर्यंत चेंडू फेकले 3 आणि 3 चेंडूंमध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचे दोन्ही हात समांतररित्या होत असताना व्हाईट बॉल. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. इथून मात्र क्लीन बॉल, फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. मोरेश्वर पाटील बॅक टू द डगआउट. लेफ्ट आर्म फलंदाज नवीन आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. उर्वरित समीकरण शिल्लक असेल 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. इथून मात्र मोठा फटका, गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीयेत. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे, येतोय हा चौकार. चौकारानंतर इथून मात्र फक्त 4 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी जय वागेश्वर पाटील 11 देसाई या संघाला. 6 चेंडू तर स्कायरा आकाश पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट भव्य दिव्य ट्रॉफीज लावल्यात. त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. अतिशय मोलाचं सहकार्य स्कायरा आकाश पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलंय. पुन्हा एकदा त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. वळूया सामन्याकडे. हा चेंडू इथून मात्र लेग ग्लासचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाहीये. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावसंख्येची गरज आहे 5 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज.
आता मात्र गरज असेल 5 चेंडू शिल्लक आहेत 4 धावसंख्येची गरज. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. हा चेंडू इथून मात्र प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. अभिक्षित इम्प्रेस करतोय शेवटच्या षटकामध्ये. 4 चेंडू शिल्लक आणि 4 धावसंख्येची गरज. वेगवान तेज तरार गोलंदाज अभिक्षित. हा चेंडू इथून मात्र चेंडू हवेत आहे आणि फलंदाज होईल बाद. आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. तीन चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेमी फायनलची लढत कशी असावी याचं उदाहरण देत असताना नील 11 फायटर्स उत्तर शिवा संघ या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करत असताना गरज होती 4 धावांची गरज आहे. हा चेंडू बॅटची कडा आणि इथून मात्र वेगाने 2 धावा पूर्ण केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत 2 धावाची गरज सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. इथून मात्र एकदा वेगाने पूर्ण केली जाते आणि इथून मात्र जय वागेश्वर पाटील 11 देसाई संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करते. वेल प्लेड जय वागेश्वर देसाई हा संघ. अप्रतिम खेळ राहिला जय वागेश्वर देसाई या संघाचा आणि हार्ड लक आजच्या दिवसामध्ये नील 11 फायटर्स उत्तर शिव्या संघाने देखील चांगलं खेळलं. त्यांचा देखील राहिला. त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. तसेच आजचा दिवस इथेच समाप्त होईल. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. तर या सामन्याचा सामनावीर आपण देतोय तर या सामन्याचा सामनावीर ठरलाय राज, ज्यानं गोलंदाजी गरज असताना दुसरं षटक फेकलं, 6 धावा खर्च केल्या. राज पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. तर राजला विनंती असेल यायच्या व्यासपीठावरती. तर आदरणीय पिंटूजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय राजला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.